छत्रपती शाहू महाराज यांचे जीवनचरित्र। नमस्कार मित्रांनो, आज आपण महाराष्ट्राच्या इतिहासातील एक महान समाजसुधारक, लोकाभिमुख शासक आणि खऱ्या अर्थाने राजर्षी ठरलेले छत्रपती शाहू महाराज यांचे जीवनचरित्र जाणून घेणार आहोत। जन्म व बालपण 26 जून 1874 रोजी कागल येथे यशवंतराव घाटगे यांचा जन्म झाला। नंतर त्यांना कोल्हापूरच्या गादीसाठी दत्तक घेण्यात आले आणि ते छत्रपती शाहू महाराज म्हणून ओळखले जाऊ लागले। शिक्षण मुंबई व राजकोट येथील राजकुमार कॉलेजमध्ये त्यांनी आधुनिक शिक्षण घेतले। ब्रिटिश प्रशासनाचा अभ्यास करून त्यांनी लोकशाही विचार आत्मसात केले। राज्याभिषेक व कारकीर्द 2 एप्रिल 1894 रोजी शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानाची गादी स्वीकारली। 1894 ते 1922 या काळात त्यांनी राज्य केले। त्यांना राजर्षी ही पदवी मिळाली, म्हणजेच राजामधील ऋषी। समाज सुधारणा कार्य शाहू महाराजांनी अस्पृश्यता निर्मूलनासाठी ठोस पावले उचलली। दलित व मागासवर्गीयांसाठी शाळा सुरू केल्या। महिलांना शिक्षण व हक्क मिळवून दिले। कृषी व औद्योगिक विकासासाठी धोरणे राबवली। त्यांनी लोकाभिमुख शासनाचा आदर्श निर्माण केला। वैयक्तिक जीवन शाहू महाराजांचे वैयक्तिक जीवन साधेपणाने व्यतीत झाले। त्यांची पत्नी महाराणी लक्ष्मीबाई भोसले होत्या। लोकांशी थेट संवाद साधणे, त्यांचे प्रश्न ऐकणे हे त्यांचे वैशिष्ट्य होते। मृत्यू व वारसा 6 मे 1922 रोजी मुंबई येथे त्यांचे निधन झाले। त्यांच्या कार्यामुळे महाराष्ट्रात सामाजिक न्यायाची पायाभरणी झाली। आजही शाहू महाराज हे लोकशाहीवादी व समाजसुधारक म्हणून अमर आहेत। निष्कर्ष मित्रांनो, छत्रपती शाहू महाराजांचे जीवन हे सामाजिक न्याय, लोकाभिमुख शासन आणि प्रगतिशील विचारांचे प्रतीक आहे। त्यांच्या सुधारणा आजही प्रेरणादायी ठरतात। अशा या महान राजर्षीला आपण आज अभिवादन करूया। प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल।